महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। नमस्कार, मी प्रियंका। आपण बघत आहात शंखनाद। आता आपण रेशीमबाग मैदान इथे आहोत। एनएमसी समाज विकास विभागाच्या वतीनं या ठिकाणी महिला बचत गटातील महिलांना एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता आपण अपर्णा स्टॉलला भेट दिलेली आहे। आपण बघू शकता की माझ्या हातामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि या आर्टला खरं तर रांगोळी आर्ट म्हणतात आणि फार सुंदर या ठिकाणी या ताईंनी कोल्हापूरची महालक्ष्मी तयार केलेली आहे। या आर्ट बद्दल अधिक माहिती आपण अपर्णा ताईकडनं जाणून घेऊयात की त्यांनी नेमकं हे आर्ट तयार करताना त्यांना कोणती मेहनत लागलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी रांगोळी आर्ट तयार करून वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी चित्र बनवलेलं आहे। आपण बघू शकता। आता माझ्यासोबत अपर्णाताई आहेत। त्यांनी जी तयार केलेली आर्ट आहे त्याला रांगोळी आर्ट म्हणतात। नेमकं आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार ताई, तुमचं पूर्ण नाव सांगा। माझा अपर्णा कमलेश गुमळे। आपण जे हे आर्ट तयार केलेलं आहे त्यांना काय म्हणतात आणि किती मेहनत लागली त्याला ते आमच्या दर्शकांना सांगा। ही रांगोळी आहे रिअल, जी आपण नेहमी दारात काढतो त्या रांगोळीपासून तयार केलेले पॅचेस आहेत। याला भरपूर मेहनत लागते करताना, पण कसं एकदा केलं की खूप छान वाटतं। ही म्हणजे कसं आपल्याला दिवाळीला दसऱ्याला वेळ नसतो तेव्हा, किंवा ऑफिसच्या लेडीज असतात काही असतात त्यांना म्हणजे रांगोळी काढायला वेळ नसतो, त्याच्यामुळे ही पटकन ठेवली की झाली रांगोळी। एक कलर टाकायचा, त्याच्यावर रांगोळी ठेवून द्यायची, ते रांगोळी तयार आणि काम झालं आपलं तर ती उचलून आपण पॅक करून ठेवू शकतो। खरं तर आपण प्रत्येक सणाला असो की कुठलंही म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असो की कुठलंही सण आपण रांगोळी तर दारामध्ये काढतोच आणि महिलांसाठी फार सोयीस्कर आपण केलेलं आहे की बस ठेवलं की बस ती रांगोळी सजली। मला सांगा की यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा वापर केलेला आहे आणि वापर करून या ठिकाणी फार सुंदर आपण आर्ट तयार केलेला आहे। त्या सामग्री काय काय लागली या ठिकाणी? याच्यात काही नाही, फक्त रांगोळी आणि प्लास्टिक शीट, बस त्याच्यावरच आहे। सामग्री कमी लागते पण मेहनत भरपूर आहे ह्याच्यात। म्हणजे मेहनत इतकी जास्त आहे की सहजासहजी करायला सुद्धा कंटाळा येतो। खरं तर महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून खरं तर महिलांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे। त्यांचं सशक्तीकरणाचं पाऊल पुढे आलेलं आहे। खरं तर महिलांचा उत्साह, त्यांची ताकद आणि त्यांचं सामर्थ्य आज आपल्याला महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये बघायला मिळतो आहे, कारण त्यांच्या कला कौशल्याला आज वाव मिळालेला आहे। आपण बघू शकता की या रांगोळी आर्टमधनं फार सुंदर त्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि महिलांसाठी अगदी सोयीस्कर झालेला आहे। कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका, शंखनाद न्यूज नागपूर। महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे।